श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घरात दारिद्र्य येऊ नये असे प्रत्येकालाच वाटत असते. घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी नांदावी, भांडण तंटा होऊ नये, पैशाची रेलचेल नेहमी असावी, घरामध्ये पैसा टिकून राहावा, आजारपण नष्ट व्हावे, अशा दैनंदिन जीवनात प्रत्येक स्त्री पुरुषाला ह्या गोष्टींना सामोरे जावे लागते. घरामध्ये मुलं ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात, अभ्यास करत नाहीत वगैरे वगैरे. मग यासाठी काय करावे? तर मी आज तुम्हाला साधे सरळ उपाय सांगणार आहे. दररोज सायंकाळी तुळशीला तुपाचा दिवा लावावा. घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी सकारात्मक विचार ठेवणे. असे म्हटले जाते की स्वयंपाक करताना स्त्रीचे विचारही त्यात उतरतात. स्वयंपाक खोलीत कोणत्याही आवडता देवाचा मंत्र सतत चालू ठेवावा. मंत्राने घरातील वातावरण शुद्ध राहते. विशेषतः स्वयंपाक खोलीतले असे म्हणतात की समृद्धीचा म्हणजेच यशाचा आणि सुखाचा मार्ग स्वयंपाक खोलीतूनच येतो. रात्री झोपतेवेळी स्वयंपाक खोली स्वच्छ ठेवावी, गॅस स्वच्छ ठेवावा. पिण्याचे पाणी जेथे असेल म्हणजे टीप, घागर वगैरे अशा ठिकाणी एका प्लेटमध्ये थोडे तांदूळ घेऊन त्यात एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणे. पाणी म्हणजे जीवन आणि लक्ष्मी असते असे केल्याने तुमचा चंद्रग्रह स्ट्रॉंग होतो आणि तुम्हाला यश प्राप्तीसाठी मार्ग मोकळा होतो. तुमच्या घरी भरभराटी होण्यास सुरुवात होते. घरातील फरशी पुसताना दररोज थोडे खडा मीठ टाकून फरशी पुसल्याने घरातील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते. तसेच दर पौर्णिमा व अमावस्येला गोमूत्र, हळद मिक्स करून घराच्या उंबरा सारवणे. असे केल्याने कोणतीही वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही. हे साधे सरळ छोटे उपाय नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच बदल दिसेल आणि घरातील दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होईल. धन्यवाद. असेच उपायांसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा.